सेवा आणि भक्ती हे दादांनी घडवून आणली कर्जतमध्ये. म्हणजे ब्रह्मचारी माणूस असतो, पैलवान म्हणजे ब्रह्मचारी आहे. आणि तुकाराम महाराज एक भक्त होते देवाचे. असे हे संगम मिळून आज आपल्या कर्जतमध्ये संगम होतोय. आणि दोन्ही तिन्हीचा संगम दादाने जे घडवला. आणि आपलं नशीब मोठं कर्जतवाल्यांचं, एवढा मोठा संगम आणि एवढा मोठा सोहळा आज आपल्याला बघायला मिळणार आहे. अख्ख्या महाराष्ट्रातले पैलवान, अख्ख्या महाराष्ट्रातला एक बघणारा माणूस इथं तुमच्या कर्जतमध्ये येणार आहे. आणि कर्जतकरांनी दाखवून द्यायचं की झालं नाही कसं व्हायचं आणि कसं करायचं हे तुम्ही ठरवायचंय. हे तर पंच करत राहते. हे सगळं काय लिकापणी आहे ती त्यांच्यापासून होणारच आहे की तिथल्यासारखं नाही. अवल्यादी नगर तुमच्या नगरमध्ये जी झाली महाराष्ट्र जी तिथं गालबोट लागलं तसं तिथं गालबोट लागणार नाही. कोणाचाही पैलवान असो, कुठल्याही तालमीचा असो, कुठल्या जिल्ह्याचा असो, त्याला योगदान देण्याचं काम तुमचं इथून तुमच्या धरतीमधनं जाणार आहे. आणि हीच धरती, तिथं जे नाव तुमचं आज नगर जिल्ह्याला गालबोट लागलं ते तसं इथं गालबोट न लागता ह्याच धरतीमधनं तुमचं नाव सर्व महाराष्ट्रात जावं. आणि दादा राजकारण तर चाललेलं आहेच, या राजकारणात काही उपयोग नाही. आम्हीही महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषदमध्ये अर्जुनावाडी मिळाला, 3 अर्जुनावाडी महाराष्ट्राला मिळाले आतापर्यंत. ती कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने मिळाली. म्हणजे त्याच्यापासूनच आपण आज खेळायला मिळालं. लहानाचे मोठे आम्ही त्या संस्थेमध्ये वाढलो. त्या संस्थेमधून आज खरी कुस्ती संघटना. आता बरेच जण दत्तानं सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं कसे घडले, काय घडले, सगळ्याला माहिती आहे. आणि कुठं घडले हे सगळ्याला माहिती आहे. राजकारणावाल्याला पण माहिती आहे की हे कसे घडलं, काय घडलं, पुन्हा काय केलं हे सगळ्याला माहिती आहे. पण आज सगळं ते आपल्या विरोधात उभं आहे की आजही काहीतरी आले व्हॉट्सअपला की कोणी खेळू नये. पैलवानाला खेळाय म्हणण्याची आवश्यकता नाही आली पाहिजे. कुठल्याही राजकारणी असू द्या, कुठल्याही काही घेणं देणं नाही खेळाडूंचे. त्याने एक ब्रह्मचारी त्या रात्र दिवस आज रात्राचं घामाचं रक्ताचं पाणी करून त्या इतकं घाम गाळतो. पैलवान सकाळी 4 वाजता उठतो, त्या रक्ताचं पाणी गावाला त्यांना काही घेणं देणं नाही खेळलं पाहिजे. अरे पण होऊ द्या ना. तसं दत्ताने सांगितलं 4 दिवसाला बाळ जन्माला आलं ते लगेच त्यांनी ती आबळाला गाठायला चाललं. हे नाही होऊ शकत. असं ही जुनी संघटना आहे. त्या संघटनेतच काय करायचं ते करा. सगळ्यांजण मिळून बसून एक बार झाला सगळ्यांना सांगा की हे नाही असं नाही असं. पण आपली महाराष्ट्र केसरी जोरात होणार एवढं नक्की मी सांगतो. आणि शब्द देतो तुम्हाला याच्या पुढे कुठलाही होणार नाही, वादविवाद होणार नाही. आणि दादा आत्ता मी आल्यानंतर सर्व तुमच्या जे कर्जत जामखेड तुमच्या पाठीशी उभा आहे. आणि खरोखरच म्हणजे असं मला अभिमान वाटतो की एक आमदारांच्या पाठीमागे एवढं लोकसंख्या आज एक भूमिपूजनासाठी एवढे उपस्थित राहिला. आज उन्हात सुद्धा लोक बऱ्यापैकी उभा आहेत. त्याबद्दल मी त्यांचे पण मनापासून आभार मानतो. आणि पुढच्या येणाऱ्या सगळ्या तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काकासाहेब. हा कार्यक्रम